नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आता आपण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पहिली लिस्ट जाहीर झालेली आहे। म्हणजेच की पात्र महिलांची पहिली लिस्ट आलेली आहे। तर तुमचं नाव त्याच्यामध्ये आहे की नाही हे कसं चेक करायचं आणि कोणत्या जिल्ह्याची यादी लागलेली आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला, मी गूगल पेज ओपन केलं आहे आणि याच्यावर बघा धुळे जिल्ह्याची लिस्ट लागलेली आहे। तर धुळे म्युनिसिपल कॉर्पोरेशन असं सर्च करायचं आहे तुम्ही, धुळे कॉर्पोरेशन। तर तुम्ही इथं पाहू शकताय की इथं खाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की धुळेची जी महानगरपालिका आहे या महानगरपालिकेने त्यांची जी लिस्ट आहे ती लिस्ट जारी केलेली आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांनी लाभार्थ्यांची यादी वार्डनुसार प्रसिद्ध केलेली आहे। तुम्ही पाहू शकता की एकूण धुळे महानगरपालिकेत असणाऱ्या 19 वार्डमधल्या तर त्यांनी 19 पैकी 19 वार्डमधल्या सर्वच याद्या जाहीर केलेल्या आहेत। तर तुम्ही इथं पाहू शकता यादीत स्क्रीनवर तुम्हाला याची यादी दिसत आहे। तर आता आपण याच्यामध्ये एक यादी डाउनलोड करून पाहूया। तर बघा, अशा पद्धतीने यादी ओपन होत आहे। तुम्ही पाहू शकता की धुळे महानगरपालिका धुळे। तर याच्यामध्ये आपलं नाव येणार आहे, आपला पत्ता येणार आहे, आपला मोबाईल क्रमांक येणार आहे, आपली जन्मतारीख, आपलं लिंग, आधार क्रमांक, पिनकोड, इतर सर्व माहिती, आपला तालुका, हे सर्व माहिती आपली इथं दिसत आहे। तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर। मी झूम करून दाखवणार नाही कारण की याच्यावर सर्वांचा मोबाईल नंबर आधार आहे, त्यामुळे हे झूम करून दाखवता येत नाही। तर याच पद्धतीने सर्व पात्र महिलांची यादी ही धुळे शहरातील आलेली आहे। तर अशाच पद्धतीने प्रत्येक जिल्ह्याची यादी लागणार आहे। तर आता अजून तरी कोणत्या जिल्ह्याची लिस्ट लागलेली नाही, फक्त धुळे महानगरपालिकेने त्यांची लिस्ट जारी केलेली आहे। तर सर्वांची ही लिस्ट अशाच पद्धतीने लागणार आहे। इथं तुमचं जर कोणी नातेवाईक धुळे जिल्ह्यातील असेल तर त्यांना कळवा की लिस्ट लागलेली आहे आणि लिस्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही चेक करा। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त माझ्या माता भगिनींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना हे समजेल की प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट आता लागायला सुरुवात झालेली आहे। तर याच पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची यादी येणार आहे, तुम्ही पाहू शकताय। आणि तुम्ही जर व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा। तर तुमचा जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे किंवा शहर कोणतं आहे हे मला कमेंट करून कळवा, जेणेकरून जेव्हा तुमच्या जिल्ह्याची लिस्ट लागेल तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या ह्या चॅनलवरच बघायला भेटेल। तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, कारण की प्रत्येक जिल्ह्याची जशी लिस्ट लागेल किंवा यादी लागेल तर ती यादी सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या नारी शक्ती या यूट्यूब चॅनलवर पाहायला भेटणार आहे। तर चॅनलला व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, माता भगिनींना शेअर करा, कारण की त्या आपल्या जिल्ह्यातील यादीनुसार त्यांना सर्वात प्रथम आपलं नाव चेक करता येईल। तर आता सध्याला तुम्ही पाहू शकता की फक्त धुळे शहराची लिस्ट जाहीर झालेली आहे। तर जसे नवीन लिस्ट जाहीर होतील तुम्हाला सर्वात प्रथम आपल्याच व्हिडिओ पाहायला भेटतील। धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।